हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी तुमच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाउजाची कटिंग घेऊन आले आहे आणि इथे प्रिन्सेस कटचं मेजरमेंट, चेस्टचं मेजरमेंट आहे 38 इंचचं. मी ब्लाऊज कटिंग करून दाखवल. तर या साईडने फोल्ड आहे आणि या साईडने ओपन आहे फॅब्रिक. सगळ्यात आधी आपण एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊ. इथे मी स्ट्रेट लाईन ओढून घेतल्यानंतर आता फुल हाईटची मार्किंग करून घेणार आहे. तर इथे ब्लाउजाची फुल हाईट आहे 14. तर 1 इंच मी इथे मार्जिनमध्ये 15 इंच अशी मार्किंग लावणार आहे. 15 इंचाची मार्किंग लावल्यानंतर मी इथे फॅब्रिक फोल्ड करून घेईल, कारण मी बॅक आणि फ्रंट पोर्शन हे दोघीसुद्धा एकत्रच कटिंग करून घेणार आहे. तर इथे मी 4.5 इंचचं असं शोल्डरची मार्किंग लावून घेते आहे. 5.25 इंचची मी इथे शोल्डरची मार्किंग लावून घेतल्यानंतर आता मी इथे 5.5 इंचचं आर्म होलसाठी मार्किंग लावून घेते. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायच्या आहेत. स्ट्रेट लाईन ओढून घेतल्यानंतर 38चा चौथा भाग आहे चेस्टचा 9.5 आणि प्लस 2 इंच मी इथे मार्जिन दिली आहे. त्यानंतर 33 वेस्टचं मेजरमेंट आहे प्लस 3.5 इंच मी इथे टाकणार आहे मार्जिनसाठी. 2 इंच आपले मार्जिनचे आहेत आणि 1.5 इंच आपले प्रिन्सेस कटचा जो पोर्शन निघेल त्याची मार्किंग आहे. अशा पद्धतीने लाईन्स ओढून घेतल्यानंतर इथे मी 1.5 इंच आर्म होलसाठी मार्किंग करून घेते आणि फ्रंट आर्म होलसाठी 0.5 इंच आतल्या साईडला मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर 3 इंच मी शोल्डर पट्टी घेतली आहे आणि 7 इंच मी इथे नेकची मार्किंग करून घेते. आता इथे मी नेकचा आकार टाकून घेतलेला आहे. नॉर्मल राऊंड नेकचा आकार आहे. यानंतर मी इथे बस्ट पॉईंट घेणार आहे आता. तर इथे बस्ट पॉईंट आहे माझा 10 इंच आणि मिडलमधून मी 4 इंच असं मार्किंग करणार आहे. तर इथे माझा पॉईंट निघालेला आहे सेंटर. त्यानंतर मी खालच्या साईडला सुद्धा 4 इंचवर मार्किंग करून घेईल आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. यानंतर इथे 1.5 इंच मी जे एक्स्ट्रा घेतलेले होते ते मी इथे 1.5 इंच घेणार आहे आणि वरच्या भागाला सुद्धा मी 1.5 इंच वाढून घेईल आणि इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि या साईडला आपल्याला प्रिन्सेस कटचा अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर इथे मी प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की प्रिन्सेस कटचा शेप किती व्यवस्थित आलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे कर्व पट्टीचा सुद्धा यूज करू शकता आणि फ्री हँडने सुद्धा यूज करू शकता. तर इथे मी दोघीसुद्धा पार्ट्सची एकत्रच कटिंग करून घेते. यानंतर जे चेंजेस होतील ते मी तुम्हाला पुढे चालू असताना व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे मी दोघी पार्ट्सची कटिंग करून घेतली आहे आता. तर सगळ्यात आधी आपण बॅकमध्ये काय चेंजेस होतील हे बघून घेऊ. तर इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि 2 इंच मार्जिनचे आणि 1 इंच टक्सचा असं टाकून एक्स्ट्रा जो काही पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे. यानंतर मी इथे 4 इंचावर डाट पॉईंट्स लावून घेणार आहे. थोडासा तुम्हाला जर नेक जर डीप वगैरे नसेल तुमचा तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा सुद्धा वाढवू शकता. त्यानंतर इथे मी 10 इंचचा नेक घेतलेला आहे आणि 10 इंचच्या नेकची मी इथे मार्किंग करते. अगदी नॉर्मल असा राऊंड नेक आहे या ब्लाउजाचा. तर इथे मी राऊंड नेकची मार्किंग करून कटिंग करून घेते. टक्सला सुद्धा मी इथे नॉच मारून घेतलेला आहे.
यानंतर आता फ्रंटमध्ये आपली काय कटिंग बाकी आहे हे मी तुम्हाला सांगेल. तर सगळ्यात आधी मी नेक कटिंग करून घेते. नेक कटिंग करून घेतल्यानंतर मी त्यातूनच हुक आणि आयसाठी पट्टी रेडी करून घेतलेली आहे. यानंतर आपला जो वेस्ट पोर्शन आहे हा आपण काढून घेणार आहोत. प्रिन्सेस कटची कटिंग करून घ्यायची आहे आणि हा जो वेस्ट पोर्शन हा मी कट करून घेणार आहे. तर इथे मी जो सेंटर पॉईंट आहे आपला बस्ट याला नॉचेस मारून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे आणि फ्रंट साईडचा आर्म होल जो आहे तो मी स्टिचिंग करताना कट करते. तर आत्ताच मी कट केलेला नाही आहे. यानंतर आपण आता पॅडेड ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला परत एक अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी परत फ्रंट साईडचे जे काही पोर्शन आहेत, फ्रंट साईडची प्रिन्सेस कट आणि मधला पोर्शन जो आहे तो मी परत एक वेळेस कट करून घेते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत मी इथे ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी आता आपल्याला जे 2 भाग लागणार आहेत अस्तरचे ते मी इथे कटिंग करून घेते. इथे मी कुठल्याच प्रकारची मार्जिन ठेवत नाही आहे. ज्या पद्धतीमध्ये आपले आधीची कटिंग आहे त्याच पद्धतीत सेम कटिंग करून घ्यायची आहे. इथे माझं फ्रंट साईडला फोल्ड येत नसल्यामुळं मी इथे अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे. जर तुमचे फोल्डवर येत असेल तर तुम्ही मार्जिन नाही जरी घेतली तरीसुद्धा चालेल, कारण या ब्लाऊजाला बॅक ओपनिंग आहे. तुम्ही बघू शकता मी इथे 0 मार्जिनमध्ये कट केलेला आहे फ्रंटचा जो काही पोर्शन आहे तो. आणि या साईडला आपण स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत. तर इथे माझी स्लीव्सची हाईट आहे 4.5. तर इथे मी 5.5ची मार्किंग करून घेते 1 इंच प्लसमध्ये. आणि इथे मला स्लीव्ससाठी फॅब्रिक कमी पडल्यामुळं पुढच्या साईडला जो आहे तो जॉईंट लागणार आहे. तर इथे मी स्लीव्सची कटिंग करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता पुढच्या भागाला मी इथे जे जॉईंट आले आहेत ते सुद्धा इथे कटिंग करून घेते. अशा पद्धतीत आपली स्लीव्हसुद्धा कटिंग झालेली आहे. तर इथे आपली ब्लाउजाची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि इथे मी ही जी पट्टी आहे ही हुक पट्टीसाठी कटिंग करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपण मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. हा जो पोर्शन आहे हा बॅक साईडला घेतलेला आहे आणि बॅक साईडचाच हा पोर्शन आलेला आहे ब्लाउजामध्ये. तर इथे ज्या पद्धतीत आपली कटिंग आहे त्या पद्धतीत आपली कटिंग ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बॅक साईडची मी कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्लीव्ससाठी सुद्धा स्लीव्सवर सुद्धा डिझाईन आलेली आहे. तर इथे मी स्लीव्ससुद्धा कट करून घेते. आता कटिंग करताना एक नेहमी लक्षात ठेवा की आपण जी डिझाईन ठेवतोय ती व्यवस्थित येते की नाही. तर इथे मी स्लीव्सची कटिंग करून घेतलेली आहे. तर आता आपण उरलेल्या फॅब्रिकमध्ये प्रिन्सेस कटचं पोर्शन आणि फ्रंट साईडचा जो काही भाग आहे तो कटिंग करून घेऊ.
तर आता आपण जो मेन फॅब्रिक कटिंग करून घेतो आहे त्याला आपल्याला थोडीफार मार्जिन अशी ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण फॅब्रिकवर व्यवस्थित लावून घेऊ तेव्हा आपल्याला फॅब्रिकमध्ये प्रॉब्लेम्स झाले नाही पाहिजे. याच्यासाठी मार्जिनमध्ये एक फॅब्रिक तरी मार्जिनमध्ये कटिंग करायलाच हवा. तर अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिकची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता अस्तरचे जे आहेत ते 4 पार्ट्स आहेत आणि मेन फॅब्रिकचे 2, म्हणजे टोटल 6 पार्ट्स मी इथे कटिंग करून घेतले आहेत. यानंतर फ्रंट साईडचा जो पोर्शन आहे ते सुद्धा मी 2 कटिंग करून घेतलेले आहेत, अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे 2. इथे स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जर माझे चॅनल आवडलं असेल आणि शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.